एक महत्त्वाची बातमी समोर येते हिंगोलीमधून। लिंबाळा एमआयडीसीतील जिल्हा परिषद शाळेत दारू पिऊन येणाऱ्या मुख्याध्यापकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। सीजेपीचे अभिजित दिपके यांनी शाळेला भेट दिली होती, शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। मुख्याध्यापकाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी तातडीने निलंबनाचे लेखी आदेश जारी केले। दरम्यान दिपके आज पुन्हा शाळेची पाहणी करणार आहेत। या संदर्भात बातचीत केली आहे अभिजित दिपकेंसोबत, पाहूया। बीजेपीचे अध्यक्ष अभिजित दिपके लिंबाळा एमआयडीसी मध्ये पोहोचलेले आहेत, ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत। या शाळेमध्ये मद्यप्राशन केलेला मुख्याध्यापक आढळलेला होता आणि आता त्याचं थेट निलंबन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। तुमचा शिक्षण अधिकाऱ्यांना एक फोन, शाळेमध्ये एक व्हिजिट आणि 2 वर्षापासून मद्यप्राशन केलेला शिक्षक निलंबित झालाय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? 5 वेळेस निवेदन दिले यांनी, गावकऱ्यांनी 5 वेळेस गावकऱ्यांनी निवेदन दिलेले, त्याच्यानंतर काढण्यात नव्हतं आलं। का नव्हतं काढण्यात आलं? जे शिक्षण अधिकारी मला त्यांना विचारायचे, त्यांच्या घरच्या मुली, त्यांच्या घरचे मुलं जर या शाळेत शिकत असल्या आणि त्यांच्या क्लासरूम मध्ये एखादा पुदाडा प्रिन्सिपल झोपलेला असता, दारूच्या बॉटल्या घेऊन बसलेला असता, तर त्यांनी सहन केलं असतं का? ते ह्या गावकऱ्यांनी का सहन करावं? आणि 5 वेळेस निवेदन देऊन सुद्धा का नाही काढण्यात आलं? शिक्षण अधिकारी काय झोपलेले होते का इतक्या दिवस? आता जाग आली आहे त्यांना, जेव्हा आंदोलनाला बसलेले आहेत। तुमचे स्वतःचे मुलं तुम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकता, तुमच्याकडे जबाबदारी आहे सरकारी स्कूल सांभाळायची, तुमच्याही मुलांना इथं टाका। जेवढे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी सगळे आपल्या मुलांना सरकारी शाळेत टाकलं पाहिजे, मग त्यांना कळेल या गावकऱ्यांच्या मुलांना काय झेलावं लागतं इथं। तो जो प्रिन्सिपल आहे तो देशी दारूची बॉटल घेऊन इथं मुलांसमोर बसायचा, इथं झोपायचा। किती भयानक आहे। तुम्ही सांगा की आता काय काय करायचं यांनी? यांचं ऐकायला कोणी तयार होतं? 5दा निवेदन देऊन पण काढण्यात नव्हतं आलं। जे शिक्षण अधिकारी आहेत ते त्यांच्या छोट्या छोट्या मुलींना असंच पाठवतील जिथे प्रिन्सिपल दारू पिऊन झोपतो। यांचे स्वतःची मुलं तर जाताना प्रायव्हेट स्कूलमध्ये। कुठला शिक्षण अधिकारी आहे, कुठला प्रिन्सिपल आहे जो स्वतःच्या मुलाला सरकारी शाळेत टाकतो? सांगा मला, आहे एकतरी? आहे का एकतरी? या सगळ्यांवर जबाबदारी कशाची? या सगळ्यांवर जबाबदारी आहे सरकारी शाळा चालवण्याची, सरकारी शाळा नीट चालवण्याची, ठीक करण्याची। पण यांचे स्वतःचेच मुलं कुठे टाकतात? प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतात। तर मग हे कसं काय लक्ष देतील इथं? यांच्या मुलांचा भविष्याचा प्रश्नच नाहीये। प्रश्न कोणाचा आहे? इथं जे कामगार बसलेले, शेतकरी बसलेले, त्यांच्या मुलांचा भविष्याचा प्रश्न आहे। तर यांच्या मुलांचा जो जीव आहे, यांची जी व्हॅल्यू आहे ती कमी आहे का शिक्षण अधिकाऱ्यांच्या मुलांपेक्षा? सर, आता प्रश्न असा आहे, 15 ऑगस्टला तुम्ही सगळं अभियान सुरू केले, देशभरामधनं, जिल्ह्यामधनं, मराठवाड्यातून, महाराष्ट्रातून तुम्हाला फोन येते, काय काय शाळांचे प्रॉब्लेम्स पुढे आलेले आहेत प्रामुख्यानं? पहिली गोष्ट, आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झाल्यानंतर आपल्याला साधं पाणीही देता येत नाही आपल्या मुलांना शाळेत प्यायचं, बसायला बेंचेस देता येत नाहीये, वॉशरूम नाहीये, ब्लॅकबोर्ड नावाचं काही कन्सेप्टच नाहीये, भिंतीला रंग मारून चालू आहे सगळं। कशाचं तुम्ही विश्वगुरु म्हणता आणि काय म्हणता? जर तुमच्या देशातल्या गावातल्या मुलांना तुम्हाला पाणी द्यायची सुविधा नाहीये, वॉशरूमही ते त्यांना देऊ नाही शकत, तुम्ही कशाचे मोठे मोठे दावे ठोकता बाहेर देशात जाऊन? सगळ्यात आधी ह्या बेसिक फॅसिलिटीज तर ठीक करा। देशामध्ये आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर रिपोर्टिंग करण्याची वेळ आलेली आहे। तुम्ही कोकणामध्ये पाहिलं असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात विद्यार्थी आता खड्डे दाखवत आहेत, म्हणजे जेनजी रिपोर्टर होत आहेत। होच लागेल ना। जर आपण एकंदरीत पाहिलं, जी मेनस्ट्रीम मीडिया आहे या देशाची, त्यांनी मुद्दे उचलले का? ते शाळांवर बोलले का? शिक्षणावर बोलले का? त्यांचं काय हिंदू मुसलमान, त्या हिंदू मुसलमानाच्या डिबेट्सनी शाळा नीट होणार आहे का आमच्या मुलांच्या? नाही होणार आहे। त्यांच्यावर तुम्ही बोलणंच त्याला, जर मीडिया जनताचा आवाज बनणार नाही तर जनताला स्वतःचा आवाज बनावा लागेल, आणि तेच करतायत ते मुलं, कारण की त्यांनी अपेक्षा सोडून दिलेली आहे। हे सगळे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही घेऊन जात असताना तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सातत्यानं बंद करण्याचा प्रयत्न होतोय, हे कोण करत असावं? हे तर तेच लोक आहे ना, ज्यांना शिक्षणाचा त्रास आहे, ज्यांना त्रास आहे की सरकारी शाळा नीट नाही झाल्या पाहिजे, कारण की जर सरकारी शाळा नीट झाल्या त्यांचे धंदे सगळे बंद होतील।